चंद्रपूर महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजप भव्य रोड शो काढत शक्ती प्रदर्शन करणार आहे। शहरातील प्रमुख मार्गांवरून रोड शोच्या माध्यमातून फडणवीस चंद्रपूरकरांना आशीर्वाद मागणार आहेत। सुमारे 3 किलोमीटर लांबीचा हा रोड शो भाजपसाठी संजीवनी ठरणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिरमध्ये जाऊन माता महाकालीचं दर्शन घेऊन करणार आहेत आणि अंचलेश्वर गेट पासून रोड शो असणार आहे। रोड शो हा जवळपास 1 ते 1.5 तासाचा रोड शो असणार आहे। या रोड शो साठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त हे तैनात करण्यात आला आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी या संदर्भातल्या ज्या बैठका होत होत्या त्या बैठका अत्यंत वादळी झाल्या। त्या वादळी बैठकीमध्ये किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार हा वाद मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता आणि त्यानंतर त्या सगळ्या वादाला शांत करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठीकडून करण्यात आला। यासोबतच कालच जे निवडणूक समन्वयक आहेत चंद्रशेखर बावनकुळे ते चंद्रपुरात आले होते आणि त्यांनी या सगळ्यांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांना ही निवडणूक आहे आपल्याला सोबत मिळून लढायची आहे ते कानमंत्र दिला। यासोबतच आज पहिल्यांदा अशा प्रकारे होते की एकाच बॅनरवर सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर या तीनही लोकांचा एकाच बॅनरवर फोटो बघायला मिळाला। त्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह आहे, आनंद आहे। त्याच्यामुळे एक जय्यत तयारी केली जात आहे। पहिल्यांदाच सभा नसून रोड शोच्या माध्यमाने हे सगळं सुरुवात केली जात आहे। आगामी महानगरपालिकेमध्ये महायुती ही लढत आहे, शिवसेना आणि भाजपची युती आहे आणि यामध्ये भाजपला या महानगरपालिकेत